शिपायाला सांगून तो बेंचच काढून टाकायला सांगतो. काय बिंडो गुरुजी आहे. अहो मला सांगा गुरुजी, शेवटचा बेंच काढल्यानंतर त्याच्या आधीचा जो बेंच आहे शेवटचाच नाही का होणार? मग तिथे पण शांत झोप नाही का लागणार? अरे माझ्या लक्षातच नाही आलं. हुशार आहेस हा बाळ. मला माहितीये मी खूप हुशार आहे ते. का असं कोण आई म्हणते वाटतं? नाही, तुमची मुलगी अक्षता. अक्षता! गुरुजी तिला ओरडू नका. नाही ओरडत, नाही ओरडत. गुरुजी तुम्ही रागवू नका. मी आता झोपतो कारण मी सकाळी खूप लवकर उठले गुरुजी. का रे बंडू, अभ्यासाला का रे? अरे हाड, म्हणजे अभ्यासासाठी नाही गुरुजी. मग मी आणि अभ्यासासाठी? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना, लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे. वा 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 बंडू, मग भेटली का रे धनसंपदा तुला गड्या? हो भेटली ना, ती ब वर्गातली धनसंपदा पै. अरे अरे माझं ऐकलं असतंस तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. अरे धनसंपदा म्हणजे संपत्ती, पैसा. गुरुजी ती ब वर्गातली धनसंपदा पै जर मला भेटली ना, हा. ए! तसं नाही गुरुजी, ती जर मला भेटली ना तर तुम्ही जे म्हणतात ना पैसा संपत्ती ती सुद्धा मला मिळेल. कसं काय रे? अहो ती धनसंपदा पै आहे ना पै, ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बोल म्हणजे बोला. तुम्हाला सांगतो तिचे वडील जेलर आहे. जेलर. जेलर? हा जेलर? बिंडो गुरुजी आहे. अहो म्हणजे ते जेलर नाही का, ते असे दागिने बनवतात आणि असे कानात गळ्यात असे इथे. अरे ज्वेलर, ज्वेलर रे, झोलर. गुरुजी अरे तुला ह्या वयात हे धंदे सुचतात? मग काय तुमच्या वयाचे असताना सुचायला पाहिजे काय? अरे अभ्यास नाही केलास ना, नापास होशील. नापास काय? शक्यच नाही. मी नापास होणारच नाही. कसं काय? मी पुस्तकात बघून पेपर लिहीन. त्याला कॉपी म्हणतात बंडू, कॉपी. दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी कॉपी केली तर चालते, आपल्या राज्यात नाही. मी याचा निषेध करणार गुरुजी.